हातकणंगले तालुक्यातील भादोले गावच्या सरपंच स्नेहा पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत कार्यकारिणी बरखास्त करावी, ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याची कामं बंद करावीत, खोटा अहवाल देणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान प्रशाळेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी तक्रारदार कृष्णात भीमराव पाटील यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे। या प्रकरणी कोल्हापूर सर्किट बेंचमध्येही दावा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। माझे नाव कृष्णात भीमराव पाटील, मी मुक्काम पोस्ट भादोलचा आहे। मागील काळापूर्वी आम्ही सोलर पॅनलवरती तक्रार केली होती। त्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषद यांनी त्याची पूर्ण चौकशी करून त्यामध्ये सरळ 10 लाख रुपयाचा अफार सिद्ध झाला होता। पण ज्या वेळेला शिवाजी युनिव्हर्सिटी यांनी जो अहवाल दिला गेलेला आहे त्या अहवालाची आम्ही पूर्णतः चौकशी केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलेलं की आम्ही ह्या प्रोजेक्टचे कुठेही मूल्यमापन किंवा एस्टिमेट केलेलं नाही। मग जर हे बरोबर जर असेल तर मग यांना हे जिल्हा परिषदने केलेलं 10 लाख रुपयाचा अफार हा यांना मान्य पाहिजे व सदरचं ग्रामपंचायतने इन्स्पेक्शन करण्यासाठी शिवाजी युनिव्हर्सिटीला पत्र व्यवहार केला होता। पण त्याचे पैसे ग्रामपंचायतनं न भरता ते परस्पर ठेकेदाराने भरले। पण ठेकेदाराला कोणी भरायला सांगितलंय ह्याचा आदेश कोणालाही नाही आहे आणि ठेकेदाराने पैसे भरून त्याचे जो रिपोर्ट आहे तो ठेकेदाराला दिला गेला, तो ग्रामपंचायतला दिला गेला नाही, ना पंचायत समितीला दिला गेला नाही, ना तिथे जिल्हा परिषदला दिला गेला नाही व तक्रारदारालाही दिला गेला नाही। मग एवढा तो अहवाल झाकून घेण्याचं कारण काय, हा प्रश्न आमच्या सर्वसामान्य नागरिकांच्या पुढे पडलेला आहे।